विद्यार्थ्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. शैलताई, आपलं स्वागत आहे. नमस्कार. आपली ओळख श्रुतिकाताई करून देतील अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार भाविकजन हो. डॉक्टर प्रभाकर देशमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या अंतर्गत आराधना ध्यान समूहाद्वारे आयोजित संतांच्या संगती या उपक्रमातील हे पुढील पुष्प सादर होत आहे. जमलेल्या सर्वांचे येथे स्वागत करते. आराधना ध्यान समूह नेहमीच लोककल्याणाचे, लोकप्रबोधनाचे आणि मानसिक शारीरिक स्वास्थ्य मिळवून देण्याचे कार्य करणारी संस्था आहे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, अवघे विश्व व्यापोनी जाओ सत्संगतीने. या उक्तीप्रमाणेच सौ अनघाताई आणि डॉक्टर सौ ऋताताई यांचे कार्य आहे. त्यांची ही साथ आपणा सगळ्यांना अखंड मिळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आज आपल्या समोर येत आहेत आदरणीय शैलाताई लुले. अत्यंत नम्र शालीन अशा शैलाताई आपल्या सर्वांसाठी रघुनाथाकडे मागणे मागणार आहेत. रघुनायका मागणे हेचे आता हा विषय घेऊन ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. आदरणीय ताईंचा मी थोडक्यात परिचय करून देते. शैलाताई मूळच्या यवतमाळच्या आचार्य डॉक्टर सुनील लेले यांच्या त्या धर्मपत्नी आहेत. दोघेही अध्यात्मात रमलेले जोडपे आहे. परमपूज्य श्री देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या त्या अनुग्रहित आहेत. भारतीय तत्वज्ञान सर्व जगात श्रेष्ठ आहे. त्याच्या शैलाताई गाढ्या अभ्यासक आहेत. त्या जीवनात तत्वज्ञानाचा प्रत्यक्ष सदुपयोग करीत आहेत. आज आपले भाग्य थोर की त्या आपल्याला वक्त्या म्हणून लाभल्या आहेत. त्यांचे या व्यासपीठावर सहर्ष स्वागत करते. आपण सर्वजण त्यांच्या संगतीचा लाभ करून घेऊया. रघुनायका मागणे हेचे आता या विषयावरील त्यांचे सुविचार आता आपण ऐकूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत. जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम. जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ. जीवत्वाचा अंत आत्मारामी केला श्रीराम. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम समर्थ श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन. परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग वंदन. परमादरणीय डॉक्टर लुले काका यांना साष्टांग नमस्कार. त्याचप्रमाणे रामरायाच्या पावन पर्वावर आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. त्याच्या छत्राखाली हे सगळं नियोजन हे सगळं होत आहे. अशा रामरायाला साष्टांग प्रणिपात दंडवत घालते. डॉक्टर प्रभाकर देशमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या अंतर्गत असणाऱ्या आराधना ध्यान समूहा सर्व सदस्यांना आणि साधकांना पण साष्टांग प्रणिपात. त्याचप्रमाणे या ध्यान समूहाचे आयोजित अनघा भांडारकर आणि डॉक्टर ऋताताई देशमुख यांना पण मी साष्टांग वंदन करते. त्यांनी आज मला
सेवेची संधी उपलब्धी करून दिली, म्हणून त्यांना परत एकदा पुनश्च वंदन. श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती, माझे प्रेरणास्थान, म्हणून आपणाला सगळ्यांना साष्टांग प्रणिपात. श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे. पुनश्च एकदा आपणाला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. प्रभाते मनी रामचिंतित जावा, समर्थांनी म्हटलेलं आहे. आणि समर्थांच्या या वचनाला आपण धरून, हाताशी धरून, प्रमाण धरून, प्रभात समय आपला आहे आणि आपल्याला रामरायाचं चिंतन करायचं आहे. आणि त्या चिंतनासाठी आपण आज सगळेजण अगदी ध्यान करून सज्ज आहात. ध्यान, मनाची एकाग्रता, आणि ही एकाग्रता पहिले आम्हाला बैठकीमध्ये साधायची असते. आणि त्या बैठकीमध्ये त्या अंतःकरणाला एका ठिकाणी एकाग्र होण्याची ती सवय त्या ठिकाणी जर आम्ही लावली, तर ते अंतःकरण ते उरलेले 23 तास एकाग्रच राहतं. आणि म्हणून उरलेल्या 23 तासामध्ये हे अंतःकरण एकाग्र असावं, एकाच ठिकाणी स्थिर असावं, ते आत्मस्वरूपाच्या तिथे स्थिर असावं, ते रामरायाच्या तिथेच स्थिर असावं. म्हणून त्याला आम्हाला अर्धा तासाचं ट्रेनिंग, 1 तासाचं ट्रेनिंग द्यावं लागतं. आणि त्या ट्रेनिंगसाठी म्हणून आपण 8 वाजल्यापासून सगळेजण ध्यान करायला सज्ज झालेले आहात. आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे की इतक्या धकाधकीच्या काळामध्ये आणि इतक्या व्यस्त जीवनामध्ये आपणा सगळ्यांना एक स्थिर होण्यासाठी प्रवृत्त आपण सगळे आहात. आणि त्या प्रवृत्तीचं खरोखर वंदनीय अशी ती प्रवृत्ती आहे, वंदनीय अशी ती अभ्यासू वृत्ती आहे. आणि त्या सगळ्यांच्या आपल्या अभ्यासू वृत्तीला सुद्धा मी साष्टांग प्रणिपात करते. आणि आपण जर स्थिर असाल, श्रोते, आपण जगदीश मूर्ती, आपण जर स्थिर असाल तर स्थिर होईल माझी मती. आपल्या स्थिरमतीमुळे माझी मती स्थिर होणार आहे. म्हणजे त्या स्थिर तत्वावर मी सुद्धा आपणा समवेत स्थिर होणार आहे. हे ध्यान आहे. हो, हे ध्यान आहे. आणि हे ध्यान साधण्यासाठी म्हणून प्रत्येक साधकाचा प्रयत्न असतो. नुसतं बैठकीमधलं ध्यान नव्हे, तर बैठकीमधलं झालेलं ध्यान दिवसभर 23 तास मला पुरलं पाहिजे. एकदा मोबाईल आपण चार्ज केल्यानंतर तो 24 तास आपल्याला पुरतो की नाही हो मोबाईल? 24 तास मोबाईल पुरतो, चार्जिंग ते 24 तास होतो की नाही? आणि 24 तास ज्या वेळेला ते चार्जिंग राहतं त्यावेळेला मग आपल्याला परत परत चार्ज करावं लागतं का? अजिबात नाही. तसंच बैठकीमधलं ध्यान आहे. म्हणून हृदयी नाथ फार सुंदर, नाथांनी फार सुंदर सांगितलंय की हृदयी नित्य माझे ध्यान, हृदयी नित्य माझे ध्यान, मुखी माझे नाम कीर्तन, श्रवणी माझे कथा श्रवण, करे मदर्चन सर्वदा. हृदयी नित्य माझे ध्यान, ह्या हृदयामध्ये हे अंतःकरण सतत स्वरूपाकार असावं, आत्मचिंतनामध्ये घडलेलं असावं. त्यासाठी काय करायचं आहे हो, तर मुखी नाम कीर्तन, मुखामध्ये नामच असावं, श्रवणामध्ये माझंच कथा श्रवण असावं, केलेली सगळी कर्म मला समर्पित केलेली असावी. असा जर का आमचा दैनंदिन उपक्रम असेल, 23 तासाचा हा उपक्रम असेल, तर हृदयी नित्य माझे ध्यान. आणि हे एकदा 23 तास मला जमलं न हो, की मग वेगळं बसण्याची मला आवश्यकता नाही. चालता बोलता धंदा करिता, खाता जेविता सुखी होता. बस व्यवहार कालामध्ये जागृती, स्वप्नी पांडुरंग, जागृतीत पण पांडुरंग, स्वप्नात पण पांडुरंग, आणि सुषुप्ती तर तो आहेच. याला ध्यान असं म्हणतात. हो, हे ध्यान आहे. आणि या ध्यानासाठी आपला सगळा प्रयत्न असतो. 8 ते 8:30 आपला जो स्तुत्य उपक्रम आहे, त्या स्तुत्य उपक्रमाला म्हणजे शतशः वंदन करते. करुणाष्टकाकडे वळू. करुणाष्टक, करुणाष्टक,
समर्थांनी लिहिलेली आहेत. आणि करुणाष्टक म्हणजे त्या करुणाघन परमेश्वराला प्रेमभराने आळवणार काव्य. प्रेमभराने परमेश्वराला आळवणार असं हे काव्य समर्थांच्या अंतःकरणातून निघाल्या हो. मुखातून नाही म्हणत आहे मी, वैखरीतून नाही म्हणत आहे. वैखरी नाही, वैखरीच्या पलीकडे परेचा स्पर्श झालेला आहे आणि त्या परावाणीतून आलेलं हे काव्य आहे. आणि म्हणून हे प्रासादिक आहे. प्रासादिक आहे. जो जो ह्या काव्याचा करुणाष्टकाचा अभ्यास करील त्याला निश्चितपणे आनंदाचा, प्रसन्नतेचा, आत्मरूपतेचा प्रसाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. असं हे प्रासादिक काव्य, याला करुणाष्टक असं म्हणतात आहे. आता हे करुणाष्टक समर्थांनी जे रचलं त्यावेळेला त्यांची काय हा करुण धावा समर्थांनी आपल्या सद्गुरूंना केलेला आहे, आपल्या आराध्य देवतेला केलेला आहे. समर्थांचा आराध्य दैवत रामराय आहे आणि आपल्या आराध्य देवतेला समर्थांनी धावा केलेला आहे, प्रार्थना केलेली आहे आणि म्हणून याला करुणाष्टक असं म्हणतात. मग समर्थांना हा धावा करण्याची काय गरज, असा एक प्रश्न आपल्याला येतोच की नाही. आचार्य परमपूज्य आदरणीय ज्योत्स्नाताई पाटणकरांनी फार सुंदर करुणाष्टक आपल्या समोर मांडलीत. 15 करुणाष्टक मांडलीत आणि आज करुणाष्टकाचा आपला विषय आहे रघुनायका मागणे हेची आता. आजच्या करुणाष्टकामध्ये समर्थ मागणं मागतात आहे हो. आणि म्हणून करुणाष्टक समर्थांना मांडण्याची काय आवश्यकता होती, करुणा श्री गुरूंपाशी करुणा भागण्याची काय आवश्यकता पडली, हे थोडस जर आपण लक्षात घेतलं तर कळेल. कशासाठी लक्षात घ्यायचंय की समर्थांचा जो भाव आहे तो भाव माझ्या अंतःकरणाचा व्हावा. सगळं जे चाललंय की नाही आपलं, हा जो संवाद चाललाय आजच्या, आपण आपल्या या मीटिंगला आपण संवाद असं नाव दिलंय आणि हा संवादच आहे. हे प्रवचन नाहीये, लक्षात घ्या. प्रवचन नाहीये, कोणता उपदेश नाहीये, कोणती शिकवण नाहीये. तर मी आपल्याशी संवाद साधू इच्छित आहे आणि आपल्या निमित्ताने मी माझ्याशी संवाद साधू इच्छित आहे. साधकांनी स्वतःशी स्वतःचा संवाद साधावा. ही साधनेमधली, ही अभ्यासामधली फार मोठी एक पायरी आहे. आपलाशी वाद आपणाशी. तुकाराम महाराज म्हणतात की माझाच संवाद माझ्याशी असावा आणि असा संवाद मी आपणा सगळ्यांशी साध्य आहे. आणि म्हणून करुणाष्टक समर्थांना करुणा भागण्याची काय गरज होती. अकारण असलेले श्री गुरु, अकारण कारुण्य त्यांच्यापाशी भरलेलं असतं. कारण त्यांना कोणतंही कारण लागत नाही. ज्या क्षणी मी त्यांचा होतो त्या क्षणी ते कारुण्य माझ्यासाठी, तो स्त्रोत माझ्यापर्यंत, साधकापर्यंत येऊन पोहोचत असतो. तरी सुद्धा समर्थांना कारुण्य, करुणाष्टक का म्हणावी लागली, का कारुण्य मागावं लागलं, कारुण्य भाव का प्रगट झाला. त्याचं कारण असं आहे की समर्थांना वैराग्य सिद्ध होतं त्यावेळेला. भोवल्यावरून समर्थ, लग्नाच्या भोवल्यावरून समर्थ पळून गेले आणि रामरायाच्या भेटीसाठी सर्वस्वाचा त्याग केला हो. संपूर्ण प्रपंच वृत्तीचा त्याग केला. प्रपंच वृत्तीचा, बरं मी प्रपंचच म्हणत नाहीये, कारण परमार्थ हा वृत्तीचा आहे. पक्क लक्षात ठेवायचंय, परमार्थ वृत्तीचा आहे. ध्यान सुद्धा आम्हाला अंतःकरण वृत्तीने करायचं आहे, लक्षात घ्या. त्या अंतःकरण वृत्तीला एका अग्रावर एकाच ठिकाणी स्थिर राहण्याची सवय आम्हाला करायची आहे आणि ते स्थिर झालं की ते तिथेच लय पावणार आहे. म्हणून परमार्थ वृत्तीचा आहे. आणि म्हणून समर्थांनी बोल्यावरून ज्यावेळेला पळ काढला त्यावेळेला प्रपंच वृत्तीचा संपूर्णपणे त्याग केलेला आहे. हे वैराग्य त्यांना आलं होतं, पण परम वैराग्य अद्याप हस्तगत व्हायचं. परमवैराग्य अद्याप हस्तगत व्हायचं होतं आणि त्यासाठी त्यांच्याकडे अत्यंतिक रामप्रेम मनात सतत उफाळून येत होतं. देहभाव शिल्लक होता. लक्षात घ्या, ही स्थिती माझी आहे. समर्थांच्या निमित्ताने मी माझी स्थिती
पहिले कथन करतोय आपण सगळेजण कथन करतोय, माझ्या समवेत आपण सुद्धा समर्थांच्या त्या भावाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करू. तर ते करुणाष्टक मला जे देऊ इच्छित आहे, जे देऊ पाहत आहे, ते मला मिळेल. आणि म्हणून देहभाव शिल्लक आहे, आणि त्यामुळे त्या देहभावामधून शिल्लक असल्यामुळे हा जो ताप आहे तो सहन होत नाही. कोणता ताप हो? टेम्परेचर देहाला येतो ते खूप टेम्परेचर आहे, 3 टेम्परेचर आहे, तो ताप म्हणतात ते समर्थ नाही. 3 ताप, आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधी दैविक, असे 3 ताप समर्थांना त्यावेळेला सहन होत नव्हते. देहभाव शिल्लक आहे, वैराग्य सिद्ध झालेलं आहे, पण परम वैराग्याकडे अजून वाटचाल झालेली नाही. त्यावेळेला हे 3 ताप मला छळतात असं साधकाला वाटलंच पाहिजे हो. 3 ताप ज्या वेळेला मला जाचक होतात, त्रिविध तापे पोळला, तो परमार्थाचा अधिकारी झाला. हे 3 ताप मला छळलंच पाहिजे. आम्हाला जर हे 3 ताप छळत नसेल, छान छान वाटतंय, आहे ते आयुष्य कसं छान वाटतंय हो. जीवनात ही घडी भयगीत आहे हो, हे भयगीत. म्हणून या 3 तापांनी छळवणूक करून घेणारा जो साधक असतो, तो मग अशा वेळेला त्याच्या हातात काही राहत नाही, आणि तो संपूर्ण शरणागत आपल्या श्री गुरूंशी होतो. आणि संपूर्ण शरणागत ज्या वेळेला श्री गुरूंशी होतो, त्यावेळेला ते कारुण्य भाव दाटून येतात, आणि ते कारुण्य भाव सहज शब्दाचं रूप घेतात, आणि अनुदिनी अनुताप आहे. त्याला अनुताप असं म्हणतात. तो पश्चाताप नसतो. पश्चाताप म्हणजे केलेल्या कृती नंतर होणारा जो ताप आहे, तो पश्चाताप. कशाला मी केलं, मी हे करायलाच नको होतं, कुठून मला ही बुद्धी झाली, याला पश्चाताप म्हणतात. पण अनुताप जेव्हा असतो, तेव्हा त्या अनुतापाचं स्वरूप असतो की आतापर्यंत मी जे केलं ते चुकीचं केलं रे रामराया, गुरुदेवा, मी हे आतापर्यंत माझा वेळ मी खूप वाया घालवला, प्रपंचासाठी वाया घालवला, स्वजन जनधनाचा व्यर्थ मी स्वार्थ केला. आणि लक्षात आलेलं आहे आता. आणि लक्षात आल्यानंतर आता उरलेला जो वेळ आहे माझ्याजवळ, तो प्रत्येक वेळ रिकामा वाया जाऊ नये. क्षण, एक क्षण सुद्धा मी आता वाया न जाऊ देता मी तुझ्याच स्मरणात घालवीन, तुझ्याच चिंतनामध्ये मी घालवीन. आणि असं म्हणून झडझडून वाहिला निघ. ज्या वेळेला आम्ही साधक हा झडझडून व्हायला निघतो, त्याला म्हणतात अनुताप. म्हणून तो अनुदिनी असावा. आतापर्यंत माझा वेळ हा वाया गेला, आता प्रत्येक मिनिट क्षण परमार्थात क्षणाचा हिशोब असतो, मिनिटाचा नसतो. देवाची द्वारी उभा क्षणभरी. आणि म्हणून असणारा क्षण मी आता रामराया तुझ्या चिंतनात घालेल. गुरुदेवा, तुमच्या चिंतनामध्ये माझा जाओ, स्मरण देवाचे असावे, अखंड नाम जपत जावे. स्मरण असावं आणि अखंड नाम असावं. त्याला अनुताप असं म्हणतात. आणि हा अनुताप आमच्या पोटी असावा, म्हणून समर्थांना अनुताप झालेला आहे या करुणाष्टकांच्या माध्यमातून. आणि तो अनुताप संपूर्णपणे समर्थांनी 108 पडव्यांमध्ये पूर्णपणे तो स्पष्ट केलेला आहे. श्री गुरु मुळातच करुण असतात हो. अंतर्यामी आणि सद्गुरु उभय रूपे तू करुणा करू. नाथ महाराज म्हणतात अंतर्यामी आणि सद्गुरु म्हणजे ईश्वराच्या रूपात सुद्धा आणि श्री गुरूंच्या रूपात सुद्धा. श्री गुरुच, अशा दोन्ही याच्यामध्ये श्री गुरु जे आहेत ते माझे श्री गुरु मुळातच करुणाकर आहे. आणि त्यांची करुणा कुठपर्यंत, त्या करुणाची व्याप्ती कुठपर्यंत श्री गुरूंच्या, तर निज निर्धार उधरविसी. माझा निज निर्धार होतो, या जीवाचा निर्धार होतो की मीच मूळचा ब्रह्मरूप आहे, मीच मूळचा आनंद रूप आहे. इथपर्यंत त्यांची करुणा ती आमच्यावर स्त्रवत असते हो. फक्त माझं काम आहे की माझं अँटीना मी त्यांच्या दिशेला फिरवून घ्यायचा, बस.
इतकंच काम आहे. आमचे अँटीने प्रपंचाच्या दिशेला असतात हो, म्हणून सगळ्या प्रपंचाच्या त्या सगळ्या वेवलाईज आम्हाला मिळत असतात. पण तोच अँटीना जर का श्री गुरूंच्या दिशेने ठेवला तर आम्हाला श्री गुरूंची करुणा त्यामधून आमच्यापर्यंत स्त्रवत असते, आमच्यापर्यंत ती येत असते. रेनकोट आम्ही घातलेले, आमच्याकडून रेनकोट घातलेली असल्यामुळे ती करुणा आमच्यापर्यंत पोहोचते असं आम्हाला वाटतच नाही. आम्ही करुणा प्रूफ होतो. वॉटर प्रूफ, फायर प्रूफ माहितीये ना आपल्याला, तसं आम्ही करुणा प्रूफ, कृपा प्रूफ असं हे प्रूफ जे आहे ना हे काढून टाकायचं हो आम्हाला. हे रेनकोट काढून टाकायचे आणि ओलं चिंब व्हायचं. त्या कृपेत ओलं चिंब व्हायचं, त्या करुणेमध्ये ओलं चिंब व्हायचं आणि ती करुणा कुठपर्यंत स्वस्वरूपापर्यंत घेऊन जाते. असे अकारण करुण असणारे माझे श्री गुरु आहेत. आणि म्हणून समर्थांनी करुणाष्टकांच्या माध्यमातून आपल्या अंतरंगीचे जे भाव आहे, अनुतापाचे जे भाव आहे, हे सगळे भाव अनुतापाचे आपल्या श्री गुरूंसमोर प्रगट केलेले आहेत. माझं जबाबदारी काय आता या करुणाष्टकांच्या माध्यमातून काय जबाबदारी येते हो माझी, की ह्या करुणाष्टकांच्या माध्यमातून माझी जबाबदारी हीच की माझ्या अंतरंगीचे भाव अनुताप मला पण झाला पाहिजे. नवे झालाच आहे. आता ध्यान सुरू असताना ताईंचं बघितलं, शरणागती, संपूर्ण शरणागती हवी असं ताईंनी सांगितलं. आणि त्या शरणागती असल्याशिवाय ती ध्यान साध्य होत नाही, सिद्ध होत नाही, हे पण त्यांनी सांगितलं. आणि म्हणून श्री गुरूंप्रती संपूर्ण शरणागती जोपर्यंत आमची येत नाही तोपर्यंत ती करुणा ती आमच्यापर्यंत पोचत पण नाही, पोचलेली असते पण मला जाणवत नाही हो. म्हणून माझ्या अंतरंगीचे जे भाव आहेत हे भाव मला त्यांच्या समोर प्रगट करायला हवे. तो अनुताप मला प्रगट करायला हवा आणि समर्थांनी तोच प्रयत्न केलेला आहे. आणि त्या प्रयत्नाला आम्ही जमेस धरून, हाती धरून आम्ही पण त्याच प्रयत्नांमध्ये असावं साधकांनी. म्हणून अनुदिनी अनुतापे. म्हणून श्री गुरु कसे आहेत, करुणेच्या सागरात होते. चिंतन करता करता स्फुरली हो ओवी मला काल, आणि म्हणून आपल्या समोर मांडण्यामध्ये फार आनंद होतोय. करुणेचे सागर आहेत, आनंदाचे आगर आहेत. कोण? श्री गुरु. शांतीचे माहेर आहेत. कोण? माझे श्री गुरु. आणि कारुण्य सिंधू तुम्ही. करुणेचे सागर, आनंदाचे आगर, शांतीचे माहेर, कारुण्य सिंधू तुम्ही श्री गुरु. अंतरंगीचे भाव माझे प्रगट करायला सुरुवात होते आहे. प्रगट झाले असे कारुण्य सिंधू असणारे श्री गुरु माझे श्री गुरु आहेत. काय करतात होते, त्यांची करुणा माझ्यासाठी काय करते. म्हणून दुसरी ओवी स्फुरली हो मला काल. श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती मी आपल्याला म्हटलंय ना, आणि म्हणून आपल्याकडून प्रेरणा आली आणि ती ओवी स्फुरली हो. काय करतात श्री गुरु? अनाथांना करती सनाथ, ऐसी तुझी करुणा अगाध. कशी आहे श्री गुरूंची करुणा? अनाथांना सनाथ केलं हो. अनाथ आहे मी, म्हणजे ह्याच एकाच जन्मात मला आई वडील आहे, हे पण ह्या जन्मातले आई वडील हरवले तर मग मूल अनाथ होतं. आणि जन्मोजन्मी आई वडिलांचा साथ मिळेलच याची खात्री नसते, म्हणून हा जीव अनाथ असतो. पण तो ज्या वेळेला श्री गुरु कृपांकित होतो तेव्हा तो जन्मोजन्मी श्री सनाथ होतो. जन्मोजन्मी श्री गुरु साथ सोडत नाही. आई वडिलांची साथ ह्याच जन्मात असते. पुढच्या जन्मात किती दिवस असेल, काय असेल, याची कोणालाही काहीच मोजदात नाही, काहीच हिशोब नाही. परंतु श्री गुरु मात्र जन्मोजन्मी हा जीव मुक्त होईपर्यंत त्यांची साथ असते. म्हणून एकदा गुरु प्राप्ती झाली की आम्ही सनाथ झालो. लक्षात घ्या, तोपर्यंत हा जीव अनाथच आहे. कितीही या जन्मात आई वडिलांची साथ असली तरी सुद्धा जीव अनाथ आहे. तर आई वडिलांची साथ ह्याच जन्मात आहे. पुढचा जन्म आम्ही सांगू नाही शकत किती वेळ राहील त्यांची साथ, किती नाही.
श्री गुरूंमुळे आम्ही सनाथ झालोय, ऐशी तुझी करुणा अगाध. जीवत्वे, किती करुणा आहे हो श्री गुरूंची, किती कारुण्य आहे. जीवत्वे पालटे ब्रह्मभावात. करुणा सिंधू आहेत ना ते, तर ह्या जीवाला या ब्रह्मभावामध्ये पालटण्याची ताकद फक्त श्री गुरूंमध्ये आहे. बस, कोणतीही ताकद जीवाला ब्रह्मरूपामध्ये परिवर्तित करण्याची नाही. जीव मूळचाच ब्रह्मरूप आहे, परंतु ही जाण आम्हाला फक्त श्री गुरु आणि श्री गुरुच देतात. हे त्यांचं कारुण्य आहे. करुणा कर श्री गुरुनाथ, असे करुणा कर असणारे माझे श्री गुरु आहेत. आणि म्हणून रामराया आता एकच मागणार आहे. समर्थ म्हणतात आहे हे करुणाष्टक आहे, आणि म्हणून रामराया आता एकच मागणं, एकच मागतो आहे. आणि म्हणून समर्थांनी या 25व्या करुणाष्टकामध्ये एकच मागणं मागितलेले आहे. उदासीन हे वृत्ती जीवी धरावी, अति आदरे सर्व सेवा करावी. सदा प्रीती लागो तुझे गुण गाता, रघुनायका मागणे हेची आता. श्रीराम. समर्थ रामरायाला मागणं मागतात. मागणं कोणाला मागावं? साधन. आणि मागणं कोण मागतो? कोण मागत असतो? याचक मागत असतो, ज्याच्याकडे जे कमी आहे ते आम्ही, ज्याच्याकडे ज्या आहे मुबलक प्रमाणात आहे त्याला आम्ही मागत असतो. आणि म्हणून रघुनायका मागणे हेची आता. मागण्यासाठी एकच जागा आहे, आणि ती म्हणजे श्री गुरु, ती म्हणजे भगवंत. कारण श्री गुरु सामर्थ्यशील आहे, भगवंत पण सामर्थ्यवान आहे. 6 गुणांनी युक्त असे भगवंत आहेत, आणि गुणातीत असलेले श्री गुरु आहेत. आणि म्हणून मागणं, समर्थांनी मागणं रघुनायकाला मागितलेलं आहे. सामान्य जीव कुणाला मागतो हो? गरीब श्रीमंताला मागतो, अज्ञानी ज्ञानाला ज्ञान मागतो, विद्यार्थी शिक्षकाकडे जातो आणि ज्ञान घेतो. म्हणून मागणं जे आहे हे आपल्यापेक्षा श्रेष्ठ वरिष्ठ अशा अधिकारी लोकांकडे मागितलं पाहिजे. हा मागण्यातला फार मोठा एक नियम आहे. आम्ही कोणाकडे मागतो? आम्ही याचना करतो, आम्हाला द्या हो कोणीतरी. आर्थिक संपत्ती नाहीये, आम्हाला त्यांच्याकडून मदत मिळाली पाहिजे अपेक्षा करतो. आणि असं आमचं हे जे मागणं आहे, या मागण्याचं रूपांतर आमचं लाचारीमध्ये होतो, दीनतेमध्ये होतो. परंतु समर्थांचं मागणं कसं आहे? श्रेष्ठ मागणं आहे. समर्थांनी समर्थ मागणं मागितलेलं आहे, आणि समर्थाकडे मागणं मागितलेलं आहे. म्हणून माणूस जेव्हा दुर्बल असतो त्यावेळेला तो समर्थ, जे समर्थ आहेत त्यांच्याकडे मागणं मागतो. म्हणजे मागणं हा एक उपाय आहे सामर्थ्यवान होण्याचा. मान्य की नाही? सामर्थ्य प्राप्त करण्याचे अनेक उपाय आहेत, त्यातलं मागणं हा एक उपाय आहे. हे मान्य आहे की नाही? आणि म्हणून मागायचं कोणाला? तर प्रत्यक्ष भगवंतालाच मागायचं हो. दुःख देवाला सांगावे आणि सुख देवालाच मागावं, असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि संतांची वचन प्रमाण घ्यावी हो, आणि जीवन जगावं. खरं सांगते, श्रद्धा असावी संत वचनांवर, श्रद्धा असावी वेदांत शास्त्रावर, आणि जीवनाचा मार्ग साधकांनी क्रमावा, साधकत्व फुलवावं. प्रत्येक श्रवणातून माझं साधकत्व फुललं पाहिजे, आणि फुलत फुलत जाऊन ते पूर्णत्वापर्यंत गेलं पाहिजे. याला श्रवण असं म्हणतात. आणि म्हणून समर्थांनी रघुनायकाजवळ मागणं मागितलंय की रघुनायका मागणे हेची आता. संतांचं मागणं देवापर्यंत
माऊलींनी मागणं मागितलंय, आता विश्वात्मके देवे. लक्षात घ्या, मागण्याचं महत्व लक्षात घ्या. माऊलींनी मागणं मागितलेलं आहे. समर्थांनी मागणं मागितले, कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम. तुमच्या आमच्या जवळ नाही मागितलं हो, प्रापंचिक जनांपाशी नाही मागितलं. ह्याची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. काय मागण्याचे स्वरूप आहे. विवेकानंद काली मातेपाशी गेले आणि विवेक आणि वैराग्य मागितलं, नाही दुसरं मागणं झालं. प्रेम दे, भक्ती दे, हे मागणं. संतांचे मागणं, हे मागणं माझं व्हावं, संतांचं मागणं माझं व्हावं. आणि त्या मागण्याला हेची हा शब्द लागावा, म्हणजे हेच दे, ह्या व्यतिरिक्त दुसरं देऊ नको, ह्या व्यतिरिक्त दुसरं देऊ नको. शीतला मातेची उपासना केली एका साधकाने, खडतर उपासना केली जन्मभर. शीतला माता प्रसन्न झाली, तर काय मागितलं, मला अरबी घोडा दे. हेची नाही, हेची मध्ये हे मोडलं नाही, अरबी घोडा दे. काय मागितलं, नाशवंत मधलं मागितलं. आम्हाला काय मागायचंय भगवंतापाशी, श्री गुरूंपाशी काय मागायचं आहे, अविनाशित्व मागायचं आहे. अविनाशित्वाची स्थिती मागायची आहे. अविनाशी काय आहे, परब्रह्म स्वरूप अविनाशी आहे. ब्रह्मस्वरूप अविनाशी आहे. त्या परब्रह्म स्वरूपाला, परब्रह्म स्वरूपाशी ऐक्य माझं झालं पाहिजे, हेची मागणे, हेची आता. हे या हेचीचा महत्व आहे हो. हेची या शब्दाला खूप महत्व आहे. हेची आता, आता म्हणजे ह्यापूर्वी होऊन गेलेला आहे. आता हा शब्द ह्यापूर्वीच्या सापेक्ष आहे. ह्यापूर्वी काहीतरी मागणं झालेलं आहे, पण आता मात्र भगवंता मला फक्त हेच दे, याशिवाय दुसरं काहीही देऊ नको. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्य तोषावे. वाघयज्ञ झालेला आहे, आता पसायदानच पाहिजे. ह्याला हेची, ह्या शब्दाचं सामर्थ्य आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही साधक आहोत, आणि साधक असल्यामुळे साधकांनी प्रत्येक संतांच्या प्रत्येक शब्दामधली युक्ती आणि प्रत्येक शब्दामधला शक्ती आणि प्रत्येक शब्दामधला हेतू लक्षात घेत घेत मार्गक्रमण करायचं आहे. याला अभ्यास म्हणतात. नुसते पुस्तकं वाचणं म्हणजे अभ्यास नव्हे, नुसता श्रवण म्हणजे अभ्यास नव्हे, तर ते श्रवण माझं अंगी श्रवण झालं पाहिजे. ते वाचन माझ्या जीवनामध्ये उतरलं पाहिजे. तत्वज्ञान जीवनामध्ये घोळल्या गेलं पाहिजे, पिठी साखरेसारखं. नाही तर माऊली म्हणते तत्वज्ञानाची हडळ होते. अमृतानुभवामध्ये माऊलींनी म्हटलंय तत्वज्ञानाची हडळ होते. म्हणून हेची, रघुनायका मागणे हेची आता, हेच आता, ह्या व्यतिरिक्त मला काही नको, असं म्हणून समर्थांनी या करुणाष्टकामध्ये 3 मागण्या केलेल्या आहे की हेच तू मला दे, या व्यतिरिक्त दुसरं मला काहीच देऊ नको. हा हेची ह्या शब्दाचा अर्थ आहे. हेची आता. आपण म्हणतो ना व्यवहारामध्ये, मला जेवायला बोलवलं, आपण काय म्हणतो, थांबा, थोडं थांबा. आणि मग तेवढं काम करून आल्यानंतर म्हणतो आता वाढा, आता वाढा. म्हणजे आता हे काम झालं, आता मला वाढा. आता शब्दाचा त्याच्यातलं सामर्थ्य लक्षात घ्या. कशासाठी मी फोड करते, फीस नाही पडत आहे. शब्दांमधले सामर्थ्य लक्षात जर आम्ही घेतलं तर आमची अंतःकरण वृत्ती ही शब्दनुरूप होते. म्हणून आता वाढा. आता हरकत नाही वाढायला, पण याच्या आधी नका वाढू. आता विश्वात्मके देवे, आता विश्वात्मक देवाला प्रसादान, किंवा ज्ञानयज्ञ पूर्ण झालेला आहे आणि ज्ञान रूपता आलेली आहे.
तेव्हा आता हा शब्द, आता या शब्दाचं सामर्थ्य यापूर्वी होऊन गेलेलं आहे आणि आता ते होऊन गेलेल्याला माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. आजपर्यंत या प्रपंचामध्ये खूप मी रमलो, खूप रमलो या प्रपंचामध्ये, बहु शिणलो. समर्थांनी म्हटलंय बहु शिणलो. स्वजन धन जनाचा, स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. आता ह्यापूर्वी हे सगळं झालेलं आहे रामराया, गुरुदेवा, हे सगळं झालेलं आहे. आणि आता मात्र मागणं माझं हेच आहे. लक्षात आलेलं आहे की हा प्रपंच जो आहे, हा प्रपंच सुख देण्याच्या लायक नाही, सुखरूपता ह्यात नाही, हे पूर्णपणे लक्षात आलेलं आहे रामराया. आणि म्हणून आता मी मागणं आपल्याकडे मागतय, रघुनायका मागणे हेची आता. सुखरूपतेचं मागणं जर कोणाकडे करायचं असेल तर सुखरूप असलेलं परमेश्वर, सुखरूप असलेले श्रीगुरु, त्यांच्याचकडे ते मागणं करावं. कशाला इकडे तिकडे भटकायचं हो. एक आजीबाई होती, राजांनी प्रदर्शन लावलं आणि प्रदर्शनामध्ये सांगितले की ज्या वस्तूला हात लावाल ती वस्तू तुमची. सगळ्या लोकांनी, कोणी हिऱ्याला हात लावला, कोणी मोत्याला हात लावला, कोणी पैशांना हात लावला, कोणी खाद्यपदार्थांना हात लावला, सगळंच्या सगळं त्यांचं झालं. आजी फार हुशार होती, ती गेली आणि राजालाच हात लावला. राजा म्हणाला, आजी काय करते? अरे राजा, जे सामर्थ्य सगळं तुझं आहे, जे वैभव सगळं तुझं आहे, तुलाच मी हात लावला तर सगळं वैभव माझं होईल, हे सगळं वैभव माझं होईल. राजा म्हणे, आजी हुशार आहेस, साधकांनी ते करावं. श्री गुरूंशी अनन्य शरण असावं, म्हणजे श्री गुरूंजवळचा जो सच्चित आनंद ठेवा आहे, सच्चित आनंद रूप असलेले माझे श्री गुरु, तो सगळा आनंदाचा ठेवा, त्याचा मी अधिकारी होईल आणि मी पण तत्काळ तत्क्षणी तेच होऊन राहील. पण तत्पूर्वी मला आता या शब्दामधलं सामर्थ्य कळलं पाहिजे. स्वजन जनधनाचा व्यर्थ मी स्वार्थ केला. माझा काळ मी प्रपंचामध्ये घालवला रे, आणि म्हणून आता तुझं विण क्षीण होतो, धाव रे धाव आता. आता मात्र तुझ्याशिवाय मला क्षीण होतय रामराया, माझ्यासाठी तू धाव. विषय जनित सुखे सौख्य होणार नाही, लक्षात आलंय रामराया माझ्या हे. आता म्हणून मागणे हेची आता. यापूर्वी हे सगळं झालेलं आहे. अंतःकरण माझं यामधून पळून निघालेलं आहे, म्हणून तुझ्याकडे आता मी मागणं मागतो, हेच मागणं मागतो की उदासीन हे वृत्ती जीवी धरावी. कोणतं मागणं मागितलंय? उदासीन हे वृत्ती जीवी धरावी. उदासीनता, उदासीनता म्हणजे काय हो? आपण उदासीनता हा शब्द सगळ्यांना माहितीये की उदास असणे, ये कैसी उदासी छाई, चेहरा पडलेला, उदास अंतःकरण, कशातही मन लागत नाही. ही उदासीनता समर्थांना अपेक्षित आहे का? अजिबात नाही, अजिबात नाही. ही उदासीनता समर्थांना अजिबात अपेक्षित नाहीये. उदासीन म्हणजे उदास, उद अधिक आस. उद म्हणजे चावर, उदचा अर्थ होतो चावर, ऊर्ध्वगती. आस म्हणजे इच्छा, इच्छा म्हणजे कामना, तृष्णा, आशा, अपेक्षा, हे सगळे त्या कामनेचे शेड्स आहे, याच्या वर आम्हाला जायचं आहे, त्याला उदासीनता असं म्हणतात. आणि ही उदासीनता ही वृत्ती आमची असावी, उदासीन वृत्ती आमची असावी. आणि ही वृत्ती म्हणून ह्याला जीवी धरावी असं म्हणतात. म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, अंतःकरण चतुष्टयाचा ज्या वेळेला आम्ही विचार करतो, तेव्हा त्या अंतःकरण
चतुष्टयाला अंतःकरण वृत्ती असं म्हणतात. आणि उदासीनता हा माझ्या अंतःकरण वृत्तीला यायला पाहिजे. म्हणजे मन सुद्धा, मनाने सुद्धा उदासीनता, चित्ताने पण उदासीनता, बुद्धीत पण तेच, आणि अहम सुद्धा माझा इथे पूर्ण विरलेला आहे असं जीवी धरावी. या जीवानी ही उदासीनता घ्यायला पाहिजे. मग आता ही उदासीनता म्हणजे नेमकी कशी असावी? व्यवहारामध्ये आम्ही सगळे प्रापंचिक जन संसारिक आहोत, तर ह्या संसारामध्ये ही उदासीनता कशी असावी? ऋताताई, आपल्याला एक नम्र विनंती, जरा 10 मिनिटं उशिरा सुरू झालाय तर 10 मिनिटं उशिरा बंद केलं तर चालेल का? आपली झूम मीटिंग एवढी चालते का? आपण सांगू शकाल तर बरं होईल. चालेल ताई, इथून ऑडिओ नव्हतं सुरू होत. चालेल. ही उदासीनता जी आहे, ही उदासीनता म्हणजे उद्विग्नता नव्हे. आळसा म्हणजे जीवन जगणे नाही, तर सर्व प्रकारच्या भोगामध्ये निरिच्छ असावं. बस, जे आम्ही दैनंदिन भोग भोगतो आहे, निरिच्छ मानस तरीही असावी उल्हासित वृत्ती. मी आपल्याला उदासीनतेचे काही पैलू सांगणार आहेत, की ते पैलू जर का आम्ही आमच्या जीवनामध्ये निश्चितपणे त्या पैलूप्रमाणे जीवन असेल तर उदासीनता सहजतेने येऊन जाईल. हो, सहजतेने येईल. अगदी मीटिंग संपल्याबरोबर त्या उदासीनतेचा आयाम आमचा निश्चितपणे सुरू होऊन जाईल. समर्थांचं मागणं माझ्या जीवनामध्ये आत्ताच हे होऊन जाईल. सगळ्यात पहिले निरीच्छ असावं. सगळ्या प्रकारच्या भोगामध्ये निरीच्छ आम्ही असावं. म्हणजे प्रारब्धाने आम्हाला मिळालेले भोग भोगायचे नाही असं नाही, तर त्या भोगामध्ये आम्ही आसक्त नसावं. मला भोग मिळाले पाहिजे, मला अशाच पद्धतीने हे भोग मिळाले पाहिजे, हा विषय मला अशाच पद्धतीने माझ्या समोर आला पाहिजे. प्रत्येक वेळेला मला अनुकूलताच असली पाहिजे, प्रतिकूलता अजिबात नको. हे जे हवं आणि नको आमची वृत्ती आहे, ही हवं आणि नको वृत्ती आमची जोपर्यंत आहे तोपर्यंत उदासीनता नाही, ही थांबली पाहिजे. जे आहे ती भगवंताच्या इच्छेने मिळणार आहे, भगवंताच्या नियोजनाप्रमाणे होणार आहे असं म्हणून येणारा प्रत्येक क्षण जर आम्ही जगत असू, त्याचा आनंद घेत असू, भगवंताची इच्छा म्हणून जर आम्ही येणारा प्रत्येक क्षण उपभोगत असू, तर आमची निरीच्छ मानस नक्की राहील. आम्ही अनासक्त असं निश्चितपणे राहू. वृक्षाची सावली सगळ्यांना मिळते की नाही? फळे मिळतात, फुलं मिळतात, वृक्ष सगळ्यांना प्रत्येकाला आनंदच देतो की नाही? पण माझ्यामुळे आनंद मिळतो आहे आणि मी आनंद देणार आहे हा भाव त्या वृक्षाच्या तिथे असतो का? अजिबात नाही. मी आनंद देणार आहे, माझ्यामुळे असं फळं मिळतात आहे असा भाव त्या तिथे नसतो. तो कर्तृत्व भाव तिथे नसतो. त्याला उदासीन वृत्ती असं म्हणतात. अहंकार त्या ठिकाणी नसतो, त्याला कर्तृत्व, त्याला उदासीन वृत्ती असं म्हणतात. अशी उदासीन वृत्ती जीवी धरावी. माझ्या अंतःकरणाचा तो एक भाग असावा उदासीनता, अनासक्त वृत्तीने. आणि अशाच पद्धतीने मी लोकहितार्थ सुद्धा काही जी कर्म करत असतात, ती कर्म करताना सुद्धा हीच वृत्ती माझी असावी. आम्ही जनसेवा करतोय म्हणजे आमची ईश्वर सेवा आहे, पण ह्या जनसेवेमधून मला प्रतिष्ठा मिळावी, ह्या जनसेवेमधून मला प्रसिद्धी मिळावी, माझं मोठेपण सिद्ध व्हावं, अशा पद्धतीच्या जर का आमच्या इच्छा अंतःकरणात असतील, अपेक्षा अंतःकरणात असतील, तर ही त्या लोककार्याबद्दल उदासीनता नव्हे, अजिबात नाही. लोककार्य करत असताना सुद्धा उदासीन वृत्ती माझी असावी. हे फार मोठं साधन आहे. हो, फार मोठं साधन आहे. म्हणून आमचा वृत्ती धर्म उदासीनतेचाच असावा. माझं कोणी नाही, कोणाकडून माझी काहीच अपेक्षा नाही, निरपेक्ष वृत्तीने मी असावं.
प्रत्येक कर्म मी निरपेक्ष वृत्तीने करावं, निष्काम वृत्तीने करावं. आपण आपल्या मुलांचं जरी करतो न हो तरी त्यात भाव असतो की ही माझी म्हातारपणची काठी आहे. का उदासीन वृत्ती? सकामताच आहे की नाही ती? मी जर मुलांचं चांगलं केलं तर उद्या भविष्यामध्ये मुलं मला आधार देतील आणि मग ते जातात परदेशात, तिथे स्थायिक होतात, आई वडिलांना हॅलो हाय करतात आणि आई वडिलांचा अपेक्षा भंग आणि मग ये कैसी उदासी छाई. कशामुळे आम्हाला ही उदासी छाई म्हणाला आम्ही भाग पाडलं? करताना उदासीन वृत्ती ठेवली नाही म्हणून. अध्यात्म परमार्थ फार सोपा आहे हो, अतिशय सोपा आहे. संतांच्या भाषेत तर फार मृदू आहे आणि सहज आहे. सहज आहे, फक्त शक्ती आणि सामर्थ्य शब्दांमधलं कळलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही साक्षीभूत होऊन संसार करत नाही. त्यामुळे ही उदासीन वृत्ती आमची विकसित होत नाही. मी आहे करणारा, मी आहे म्हणून झालं. आम्ही लोकांची सेवा करतो, आम्ही करतो, यात सगळं. मग आता जनसेवा हीच ईशसेवा केव्हा होईल? ज्या वेळेला ईश्वराची सेवा प्रत्येक जे जे भेटे भूत ते जाणी जे भगवंत म्हणून मी जर त्याची सेवा करत असेल आणि निरपेक्ष वृत्तीने सेवा करीत असेल तेव्हाच ती जनसेवा ईशसेवा होते, तोपर्यंत होत नाही. पक्क लक्षात ठेवायचं. म्हणून माया आणि मोहाचा चिकटावा राहणार नाही ह्याची मी संपूर्णपणे काळजी जर प्रत्येक कर्म करत असताना घेत असेल तर उदासीन वृत्ती अंतःकरणामध्ये विकसित होते, बांधल्या जाते. त्यासाठी सत्वगुण मला फार आवश्यक आहे. आणि अशी सत्वगुणी वृत्ती जर माझी जोपासली तर मग रज आणि तमाचा निश्चितपणे प्रभाव कमी होईल. म्हणून माझ्याच घरामध्ये मी पाहुण्यांसारखं असावं. उदासीन वृत्तीचा जो विकास करायचा असेल, ती विकसित करायची असेल तर ह्या काही युक्ती आहेत हो. उदासीन हे वृत्ती जीवी धरावी. माझ्या घरामध्ये मी पाहुण्यासारखं असावं. काही कठीण आहे का? आपण ज्यांच्याकडे पाहुणे म्हणून जातो इथे त्यांनी जे वाढलं ते खातो, त्यांनी ते जे म्हणतील तसं करतो. मग असंच मी माझ्या घरामध्ये जर आम्ही राहत असू, आम्ही आमच्या घरात जर असं राहत असू तर जीवनामध्ये किती आनंद येईल. आणि शरणागती, संपूर्ण शरणागती तिथे येईल. आणि संपूर्ण शरणागती असली तर अंतःकरण फक्त भगवंताच्या ठिकाणी, श्री गुरूंच्या ठिकाणीच एकाग्र राहील. ते त्याचंच ध्यान सतत राहील. 24 तास ध्यानामध्ये आम्ही राहू. याला चालता बोलता ध्यान असं म्हणतात हो. समाधीत ध्यान आमचं फक्त थोड्याच वेळ राहील, पण चालता बोलता ध्यान, चालता बोलता समाधी केवढी महत्वाची आहे. अंतःकरण आता एकाचाच फक्त विचार करतो आहे, मी पाहुणा आहे हो, भगवंताच्या या घरचा मी पाहुणा आहे. भगवंत जसा ठेवीन तसा. त्यांनी जे भोग दिले ते, जी अनुकूलता दिली ती, जी प्रतिकूलता दिली, अनुकूलतेमध्ये फार सुखाने हुरळून जायचं काम नाही, प्रतिकूलतेमध्ये दुःखाने होरपळून जायचं काम नाही. भगवंता तुझी इच्छा, भगवंता तुझी इच्छा. कोणतीने दुःख मागितलं होतं की नाही? असं जर आम्ही केलं तर आम्हाला वेळ पण खूप, पाहुण्यासारखं राहिलो तो वेळ पण खूप मिळतो. लोकांच्या घरी गेल्यानंतर आपल्याला कामं करावे लागतात का हो? आम्ही पाहुणे, आमची काही जबाबदारी नाही. पण माझ्या वाट्याला आलेलं काम मी नीट व्यवस्थित जसं आहे तसंच करायचं. मुलांचं व्यवस्थित करायचं, पण त्यामध्ये काय ठेवायची? अपेक्षा ठेवायची नाही. निरपेक्ष वृत्तीने करायचं. भगवंतानी माझ्याकडे हे सेवा म्हणून दिलाय म्हणून मी हे करतो आहे. भगवंतानी हे नियोजित काम केलंय म्हणून मी हे करतो आहे. अशा पद्धतीचा भाव ठेवला तर ही उदासीन ही वृत्ती जीवी धरावी आणि मग तो साधक सद्गुरु कृपा प्राप्तीस प्राप्त होईल.
निश्चितपणे सद्गुरु कृपेस प्राप्त होईल. आणि श्री गुरु, मग श्री गुरूंची कृपा, कोणती कृपा? जीवभावाला ब्रह्मभावात नेण्याची अकारण कारुण्य त्यांच्यामध्ये आहे आणि ते आमच्यापर्यंत स्त्रवेल. वेगळं काही करावं लागणार नाही हो. तो वर्षाव आहेच, आमचा रेनकोट निघेल. उदासीनता वृत्ती जर आम्ही जीवित बांधली तर हा रेनकोट निघेल आणि ती करुणा आमच्यावर अकारण करून असणारे माझे श्री गुरु तो कृपा वर्षाव माझ्यावर होईल. आणि मग मात्र मी त्या आत्मस्वरूपात स्थिर झाल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वराशिवाय अन्य दुसरं काहीही दिसणार नाही. न दिसो जगती दुसरे आता गोविंदा वेगळे. याला उदासीन वृत्ती. अशी उदासीन वृत्ती श्री गुरूंपाशी समर्थांनी मागणं मागितलंय आणि मागणे हेची आता हेच दे, या व्यतिरिक्त काही देऊ नको रे. हेची आता मागणं मागितलंय. अति आदरे सर्व सेवा करावी. अति आदरे सर्व सेवा करावी. आणि आता समर्थ दुसरं मागणं मागतात आहे की रामराया गुरुदेवा, अति आदराने माझ्याकडून आपली सेवा व्हावी. हे मागणं अति आदराने आपल्याकडे सेवा व्हावी. अति आदरे म्हणजे काय? सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे साधकाने विहार करावा. ह्यालाच सेवा म्हणता येईल. हीच सेवा आहे. सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे साधकाने विहार करावा. श्री गुरूंच्या आज्ञेच्या पलीकडे आम्ही नसावं. श्री गुरु सर्वस्व आहे. तुका म्हणे बळी जीव दिला पायात. याला अति आदरे असं म्हणतात. तुका म्हणे बळी जीव दिला पायात. पायात तुमच्या पायाशी हा माझा जीव मी बळी दिलाय. म्हणजे मी जीवभाव आपल्याला दिलेला आहे. आणि ही सेवा आहे. काया वाचा मने तने जो विनटला गुरु कारणे त्याची उठे संसार धरणे. अशा पद्धतीची जर आम्ही सेवा केली, त्यांचं संसार धरणे उठतं. आमचं संसार धरणे यांनी उठणार आहे. गुरुसेवा म्हणे या नाव ही गुरुसेवा आहे हो. याला गुरुसेवा असं म्हणतात. आणि याला अति आदरे सर्व सेवा करावी असं म्हणतात. इथे मी पण शिल्लकच राहत नाही. शबरीनी सेवा केली आणि श्री गुरूंनी विचारलं इतकं सुंदर माझं रोज सेवा कोण करतंय? तर शबरीच्या तोंडून मी सेवा करते आहे हा शब्द निघाला नाही. हा मी निघाला नाही. हा मीपणा निघाला नाही. या मीपणाचं निर्मूलन संपूर्णपणे होणं याला सेवा आहे. हा सेवा भाव आहे. हा अति आदर आहे. माझ्या श्री गुरूंप्रती अति आदर जे आहे अति आदर. मग माझ्या श्री गुरूंच्या आज्ञापालनामध्ये मला नरकवास जरी स्वीकारावा लागला तरी मग पण मी तो स्वीकारेन. वाटेल ते झालं तरी माझ्या श्री गुरूंचा शब्द हा माझ्यासाठी महावाक्य आहे. आणि त्याचं पालन करणं हा माझा धर्म आहे. याला सेवा असं म्हणतात. आम्ही खूप सेवा करतो. श्री गुरूंची हातपाय दाबतो. त्यांना जे लागलं ते देतो. पूर्णपणे सेवा करतो हो. परंतु त्या सेवेमधून आम्ही श्री गुरूंना जाणतोय की नाही हे फार महत्वाचं आहे. माझे श्री गुरु प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहे आणि ते मला ब्रह्मरूप करणार आहेत. हा माझ्या अंतरंगीचा भाव असावा. आणि म्हणून त्यांची सेवा ही मला संपूर्णपणे त्यांच्यामध्ये विलीन करून घेणार आहे. दास जो असतो हा दास आपल्या स्वामीमध्ये संपूर्णपणे विलीन झाला असतो की नाही. हनुमंतांना विचारलं की तू कोण आहेस रे? हनुमंत म्हणतो देहदृष्टा दास हो. देहाच्या दृष्टीने मी तुझा दास आहे. जीवदृष्टा तदंशकम. जीवाच्या दृष्टीने विचार केला तर मी तुझा अंश आहे. आत्मदृष्ट्या त्वमेवाहम. आत्मदृष्टीने मी
तूच आहे इति मे निश्चिता मती. पण हे दास्य सेवा, ही सेवा केल्यामुळे इथपर्यंत माझ्या बुद्धीचा निश्चय झालेला आहे, इथपर्यंत. पण त्यासाठी अति आदरे मी सेवा जेव्हा करतो, माझं मीपणा संपूर्णपणे बाजूला ठेवून ज्या वेळेला मी सेवा करतो, मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा, तू हे स्वामी तू हे स्वामी तू हे स्वामी मेरा, संपूर्ण शरणागती. अशा पद्धतीची जर संपूर्ण शरणागती आमची असेल, मी पण ते बुडाले, विवेके वेगळे पण गेले, मी पण पूर्ण बुडाले आणि विवेकाने वेगळेपण पण गेलं आणि निवृत्ती पदास प्राप्त झाले, उन्मनी पद. त्यावेळेला मी ह्या पदाला प्राप्त होणार आहे हो. म्हणून संपूर्ण शरणागती फार महत्वाची आहे. संपूर्ण शरणागती महत्वाची आहे. संपूर्ण शरणागती अति आदरे करुणी सेवा. श्रोते हो, आपल्या कृपा प्रसादाने आपल्या प्रेरणेने स्फुरलेली ही ओवी आहे. अति आदरे करुणी सेवा जीव मिळे ब्रह्मभावा. अति आदरे करुणी सेवा जीव मिळे ब्रह्मभावा, हाची सेवेचा खरा मेवा. जीव आनंद रूप भावा. बस, हाच सेवेचा खरा मेवा, जीव आनंद रूप भावा. आपल्या प्रेरणेने स्फुरलेली ही ओवी आहे आणि आपल्या समोर ती उद्घृत केली आहे. याला अति आदरे असं म्हणावं, याला सेवा अशी म्हणावी. ही सेवा मी तनु मनु जीवे करावी. तन मन धनानी सगळ्या पद्धतीने श्री गुरूंची सेवा करावी, भगवंताची सेवा करावी, पडेल तितुके कार्य करावे. जेवढं कार्य माझ्या वाट्याला येईल तेवढं मी अत्यंत आनंदाने, तक्रार न करता, बिन तक्रार, प्रतिक्रिया न देता. व्यवहारामध्ये सगळे आहेत हो, हे सगळे फंडे व्यवहारात बसवायचे आहेत मला. तेव्हा माझा जीवन हे आनंद रूप होऊन जाणार आहे. आणि अशा पद्धतीने जर मी तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अशा पद्धतीने माऊलीने म्हटल्याप्रमाणे जर केलं तर ती अति आदरे सेवा होईल. शबरीने केली. कल्याण स्वामी, उद्धव स्वामी कितीतरी उदाहरणं देता येतील हो आम्हाला. आणि जीव तू प्राण तू आम्हा तुगा विठ्ठला, जनक तू जननी तू माझे सर्वस्व तुगा विठ्ठला. हा अनन्य साधारण भाव जर आम्हाला सांभाळता आला तर या अनन्य साधारण भावाने आम्ही तेच होऊन राहू. बस, म्हणून हाच सेवेचा खरा मेवा, जीव आनंद रूप भावा. म्हणून अति आदरे सेवा, सर्व सेवा करावी, पडेल ते काम करावं, अति आदराने करावं. याला शरणागती असं म्हणतात. या लागी शरणागता शरण हीच शरणागती आहे, हीच संपूर्ण शरणागती आहे हो. आणि अशी संपूर्ण शरणागती जोपर्यंत आम्ही पत्करत नाही तोपर्यंत आम्ही एकरूप ऐक्य भगवंताशी आमचं होऊ शकत नाही. समुद्रामध्ये उतरलोय, आता त्या लाटांमध्ये जर आम्ही खेळलो तर लाटांची एक रूप होऊ, पण खाली वाकून जर त्या लाटा आमच्या अंगावरून गेल्या ना, आपण सगळे मुंबईकर आहात, आपल्याला समुद्र जवळच आहे म्हणून उदाहरण दिलं. खाली वाकून जर त्या सगळ्या लाटा आमच्या अंगावरून जर गेल्या तर आम्ही समुद्र स्नानाच्या त्या ऐक्य, समुद्राशी ऐक्य आमचं होईल आणि तो आनंद आम्ही घेऊ. अशा सुखदुःखाच्या, ह्या प्रपंचाच्या, अनुकूल प्रतिकूलतेच्या या द्वंद्वारूप लाटा ज्या आहे, नामरूपाच्या सगळ्या लाटा, ह्या जर आमच्यावरून गेल्या, आम्ही जर शरण असो तर ह्या सगळ्या लाटा आमच्यावरून जातील आणि आम्ही आनंद सागराशी ऐक्य पाहू. रघुनायका मागणे हेची आता. बस, आणि अति आदरे सेवा करावी आणि सदा प्रीती लागो तुझे गुण गाता. माझा प्रेमाचा विषय हा फक्त भगवंतच असावा. रघुनायका मागणे हेची आता, एकच मागणे आहे रे बाबा, की माझ्या प्रेमाचा विषय
जो आहे माझं अंतःकरण हा विषयामध्ये गुंतलेला आहे. जो जो करी विषय चिंतन त्याचे विषय चित्त करी हरण. जो जो करे आम्ही विषयाचं चिंतन जर केलं तर हा विषय मन आम्हाला हा हीन दीन करतो. मन करी जीव होय मना आधीन, मन करी हीन दीन. विषयाचं चिंतन जर आम्ही केलो, आमचा प्रेमाचा विषय जर का प्रपंच असेल तर आम्ही या मनाच्या अधीन होऊ आणि हा मन आम्हाला हीन दीन करून ठेवेल. म्हणून रघुनायका एकच मागणं आहे की माझ्या प्रेमाचा विषय, माझ्या अंतःकरणाचा विषय हा फक्त आता श्री गुरुच असावा, फक्त भगवंतच असावा, फक्त रामरायाच असावा. आणि हे तुझं गुण गाता गाता हे प्रेम माझ्या अंतःकरणामध्ये टिकून राहो, म्हणून तुझं गुण सदैव मी गावं. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. बस मागणे हेची आता, हेच एक मागणं मागतो आहे रघुनायका, मागणे हेची आता. अशा पद्धतीने रामरायांपाशी श्री गुरूंपाशी समर्थांनी मागणं मागितले आहे. हे माझं मागणं व्हावं, हाच या समर्थांचा करुणाष्टकांचा उद्देश आहे. रघुनायकाजवळ हेच मागणं मागायचं आहे. एवढं मागणं मागते आणि आजच्या चिंतनाला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ रामकृष्ण. अप्रतिम शैलजाताई, खूपच सुंदर तुमचं विवेचन होतं. ओघवत्या वाणीने आणि आपल्या रसाळ वाणीने, मधाळ वाणीने आम्हाला अगदी मंत्रमुग्ध करून सोडलं तुम्ही. आणि खूपच सुंदर, ऐकतच राहावं असं वाटत होतं, पण वेळेअभावी आपल्याला थांबावं लागतंय. तर खूप खूप धन्यवाद. ऋताताईंच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आलात आणि आराधना ध्यान समूहाला अतिशय चांगला समर्थांचे करुणाष्टके समजावून सांगितलीत तुम्ही. त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद ताई. नमस्कार. नमस्कार शैलाताई, नमस्कार सुनील दादा. अगदी एका ओळीवर खूप छान आपण विविध आयाम त्याचे उलगडून सांगितले. विविध पदर ऐकताना खूप आम्हाला आपली रजा मागतो. धन्यवाद. हा कार्यक्रम इथेच थांबतोय. जय श्रीराम. रामकृष्ण हरी.